उठ शपथ ती पाहिजे तर नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं एका नवीन ब्लॉग मध्ये. आंघोळ वगैरे करून रेडी झालोय. आंघोळ करायच्या आधी दाणे वगैरे पसरून आले. इकडे अण्णा हाय 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 करते मला. तरुण करू राहिले नाश्ता. तिचा नाश्ता म्हणजे सकाळी तिने बिस्किट खाते ना, बट बिस्किट तिने थोडेच खाते. आता संत्री खाऊ राहिली म्हणजे मंत्री खाते. पहिलीच चाललंय इकडं किचन आवडायचं काम, स्वयंपाक वगैरे झालाय मस्तपैकी. मम्मी ते कामाला गेले, पप्पा गेले, सिस्टर त्यांचे दाणे करायचे ना, तिकडे गेले. ती मग तिथे पडत धुतलं ना, ते पाणी तिकडे बसून तिला अरे इकडे आले. तुम्ही खेळायचे ती दादा, ते सगळं खाणार अख्खं चिक्कल चिक्कल होईल. तिला लय आणत होत त्याचा. झालं त्या काय झालं वल्ली नको तुला कळत का काय पुरी. चला मित्रांनो, पाणी चालू करायचंय, बोर चालू करायचंय. परीला आहे ना धुणं जायचंय म्हणून पाणी नाही. मग त्या टाकीचं काय, त्या टाकीची नळी तुटली. त्यांची गाय हिंडते नाही एक, त्या गायीनं काय केलं, पाईच दिलं काय नाही, ती नळीच गेली तुटून. तिथं मला ते टाकीत पाणी घेता येणार नाही, काहीच नाही. ते त्यांना म्हणावं लागेल त्यांची गाय बांधा. त्यांना बोललो का मित्रांनो, त्यांना लय राग येतो. म्हणजे नाही आमची गाय मोकळी सोडायला, आम्ही मोकळी सोडणार आहे. असं कोण राहतं का यार? इथं पाईप वगैरे राहत्या, फुटले तुटले कोण भरून देणार आहे? भरपाई कोण करणार त्याचे? आणि त्या सगळ्यांचं नुकसान आहे ना. जर फुटलं ना तर मग ते पण पाणी नाही त्या टाकीवरून. आता त्यांना पाणी नाही भेटणार ना, आम्हाला नाही भेटणार. काय म्हणजे चपलीचं काय? आता एवढं मित्रांनो, हे चप्पल काढण्यासाठी मी केलं होतं. आता हे परत त्यांनी बसायचं केलं, चपल ह्या इकडे काढायचं म्हणजे इथून पाय भरून तिकडे जायचं. हा गाडी काढू दे ना बाहेर. बरं मी पटकन जाऊन येतो. गाडी का बाहेर काढला मला. चल ना, फक्त मागून धर. चल ना नको मला दोन फक्त. अरे फक्त मागून लोट फक्त. चल ना ये ना मागून लोट. उठ ना. हा नाही उठ उठ. निघलं ना घाबरे तिथे. उठ रे ती पाहिजे चल ना. ते उठ लाग फक्त मागून रे. अरे बदर त्या बाय मारती मला. ये नाही 2 मिनिट. चल ना पटकन, टाइम झाला बा, लाईट जायची. चल ना. गाडी नाही बरं का मित्रांनो, बाबा आतमध्ये गाडीच नाही. फक्त माग घेऊ लाग. हा पडता म्हणजे किती लक्षात राहतो, किती लक्षात राहते. हा किती लक्षात राहतो. बोराची बुडको बुडक विषय सोड. मला मी जर अचानक जर गेलो तर तुला कोणी शेवटी. बर इथून पुढे त्यांनाच घ्यायला लावतो आता. पाणी चालू करून आलं मित्रांनो. चिपाड बिपाड भरलं एवढं. इकडे खाली पाणी ठेवलं निष्ठत ना खाली. त्यांनी तिने दिसलं त्यांना थोडी मजा करायची का. पाणी फिरलं आपण थोडं काय होतं गेलं काय आलं रे. परत एकदा पाऊस आला. बाबा ये इकडं पाऊस. चला मित्रांनो, 10:30 वाजले. पाणी वगैरे भरून झालंय. पिलूची नाव पण झाली. तिला झोपू राहिले. आता मी चाललो आता बाजरीचं राखण करायला, कारण कुत्रे तिथे येते यार मित्रांनो. कुत्रे सारं राखण करून टाकते. एक तर कुत्रे ध्यानावर राहिले आमच्या इकडे. इतके घाण झालेत ना कुत्रे. भांडणं करते का काय माहिती, एकमेकाला चावा त्यांनी ते पार सडलेत पराशी. सॉरी मित्रांनो, बट खरंच सडलेत पराशी. 1:30 वाजलाय मित्रांनो आणि पावसाचं वातावरण झालंय. इकडं नाभाळ आलंय सगळं, त्याच्यामुळे पूर्ण गोळा करून ठेवले, सारं पवळ घालून ठेवली. इकडल्याची पण घातली. तोंड उठून आलंय, तोंड सगळं पांगायचं काम चालवलं इकडे तिकडं. भूक लागली यार मला. जेवण करू, झाकून टाकावं, काय करावं काय कळणार नाही. पप्पा बोलले होते आज भरायचंय, पण ती जरा बाहेर जाईल त्याच्यामुळे मग आता काय करावं काय नाही. आज अरे ते वाळलंय, कडक झालंय. भरलं तरी काय अडचण नाही. आता कडक झालेलं पाहू उद्या. पाहिलं का मित्रांनो हिनं काय केलंय? पाहिलं का तुला अक्कलीचा तपासच नाही वली. हिनं सू केली याच्यात. आता काय अवघड आहे हो. तुला काही कळत का रे? काय कळत नाही बाबा हिला.
ते याच सुकून द्यावं लागेल तवा हे होईन. आता हिचा मूत खायचा आम्ही. तर मित्रांनो जेवण करू आणि मग पुन्हा येऊ. तोपर्यंत हिचा मूत सुकतोय. बाजरी तरंगली मित्रांनो याच्यात. कागद बिगड टाकले यार मित्रांनो. बट कागद टाकलं का ऊन येते. आता ऊन पडले आहे का काय करावं काय डोकं चाला नाही यार. एकदाची भरून गेली ना बाजरी म्हणजे टेन्शन नाही. त्यात तनुडले येडवानी कधी त्याला सारखं खेळावं लागले त्याच्यात. त्याला खेळू नाही दिलं म्हणून राडायला लागले. ते गेले घरी. पप्पा त्यांची वाट बघतोय. पप्पा ते आले ना काय करायचं नेमकं सांगतील ते. जेवायला मित्रांनो भोपळा आहे, बाजरीची भाकर आहे, तोंडल्यासाठी स्पेशल आहे ना बटाट्याची भाजी. चला मित्रांनो पप्पा काय आले नाही. झाकूनच ठेवू मस्त पैकी उद्या भरता येईल नाही का. झाकून झाले मित्रांनो आता मस्त पैकी. आता बघू उद्या सांडले. चल आता गाव सांडलं थोडंफार सांडणारच आता. चला चहा पिऊशी वाटलाय. दोन चहा पिऊ मस्त पैकी. चहा झाला मित्रांनो. बट मधूनच गेली परी चहा करता करता. कारण पिलूला शी आहे त्याच्यामुळे ती गेली तिकडे बाहेर. आणि मी बनवलाय चहा. मला आज झालाय पेवा पेवा त्याच्यामुळे मी आज तोंडाजवळ नेतोय. चहा पिलोय मित्रांनो मस्त. आणि काय सन लाईट येऊ राहिले यार एकदम खास. असं पिवळी पिवळी जरत एकदम भारी वाटत आहे ना मित्रांनो. किती पिवळी पिवळी जरत दिसते मस्त. सूर्य बारा किती भारी दिसते यार. हा क्लीन दिसतो एकदम सूर्य. परत चालली झाडझुड संध्याकाळची लक्ष्मी येतात म्हणतात त्याच्यामुळे झाडझुड चालली. फायनली मित्रांनो 7 वाजले. आताची पप्पा आले यार मित्रांनो. बट आले तर आले ना त्याच्यात पिऊन आले यार. सगळं खेळ. एक तर गाडी आहे सोबत मित्रांनो. थोडं तरी कळायला पाहिजे यार पप्पांना. पण पप्पा काय आणू शकत. काय वाजला रे फायडिंग मग डिम वाजला. गाडी घेऊन गेले होते मित्रांनो. आता गाडीवरून एवढं लांबून यायचं हे जवळजवळ 50 किलोमीटर वरून यायचंय. मग आपण चांगलं यावं ना यार. किती वेळ सांगा यार मित्रांनो. पडलं जडलं काही झालं यार काय करायचं सांगा बरं. इथे एक तर किती म्हणजे किती कंडिशन अवघड चालू आहे. इथं माझं कुठं काम नाही काय नाही. मी एकदा घरीची सगळ्या गोष्टी असे शांत पडेल. त्याच्यामुळे यांनी तरी थोडं समजून घ्यायला पाहिजे. बाबा आले दारू पिऊन नारळाला कटकट झाली एकदम. कारण वातावरण असं खतरनाक झालं. चला मित्रांनो परिचय झाला स्वयंपाक तिकडे. आता येणं सु केली हिची चिड्डी वगैरे एक्सचेंज करू. ऍडमिशन आज झालं मित्रांनो. मम्मी पण अजून येईल नाही मित्रांनो. माहिती का काय करावं काय कळत नाही यार मित्रांनो. मी युट्यूब कडून खरंच एवढी मोठी आशा ठेवली होती. बट तुम्ही सपोर्टच नाही करते यार. माझं तर खरंच अक्कलच बंद झालेली मित्रांनो. डायरेक्ट आता युट्यूब सोडून द्यावा का काय करावा. एक मन म्हणतं युट्यूब लावून धरावा म्हणजे कुठेतरी काहीतरी होईल. काहीतरी कुठेतरी भेटेल. घरच्यांसाठीच चाललंय यार मित्रांनो माझं एवढं. माझी फॅमिली थोडीशी चांगले कुठेतरी वाटेवर जाईल म्हणून मी युट्यूब चालू केलं. भरपूर जणांना बघितलं म्हटलं आपण पण युट्यूब चालू करा. पण आज 2-3 वर्ष होत आले मित्रांनो तरी आपल्याला काही नाहीचे. मम्मी ते पप्पा ते कामाला जातात. ते पप्पा असे दारू पेले मग मला लय म्हणजे लय टेन्शन येते यार मित्रांनो. काय करावं काही समजतच नाही. आणि माझं तर मेन पण म्हणजे मी स्वतः काही कामाला नाही कुठं. माझ्या 1 रुपयाची इन्कम नाही. त्याच्यामुळे मला खूप म्हणजे लय टेन्शन येते यार मित्रांनो. अजून काय मम्मी आली नाही मित्रांनो. अंधार किती झालाय बाहेर. अजून मम्मी येईल नाही कामावरून. हे बा अंधार किती झालाय मित्रांनो पहा. आणि मी एकदा हे मोबाईल पण घेऊन ठेवला मित्रांनो हप्त्यावर. हप्ते भरायला सुद्धा माझ्याकडे पैसे नाही माहिती का. खरंच खूप अवघड परिस्थिती आहे यार. फक्त तुमचा सपोर्ट आहे मित्रांनो. तुमचं सपोर्ट राहू द्या मला. तुमचा सपोर्ट जर असला ना तर सगळ्या गोष्टी क्लिअर होतील. 8 वाजलेत मित्रांनो. चला आता मित्रांनो आपला ब्लॉग आता इथेच एंड करू. आय होप तुम्हाला आजचा ब्लॉग आवडला असेल. आवडला तर व्हिडिओ लाईक करा. चॅनल नवीन असेल चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूया नेक्स्ट ब्लॉग मध्ये. तोपर्यंत बाय. मी आतापर्यंत मित्रांनो जेवढ्या गोष्टी केल्या ना त्या गोष्टींमध्ये मला प्रत्येक वेळेस अपयश आलेलं आहे मित्रांनो. प्रत्येक वेळेस अशी एक पण गोष्ट नाही का त्या गोष्टीमध्ये मला अपयश नाही आलेलं. छोटा प्रॉब्लेम तरी येणार म्हणजे येणार. आणि ती गोष्ट ना माझ्यापासून दूर जाणार.